तर मी आता बनवते कटाची आमटी. तर कटाची आमटी बनवण्यासाठी स्टीलच्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालं, की जिरे, मोहरी छान असं तडतडू दिले. छान तडतडले की नंतर ताजा-ताजाचा कढीपत्ता घालायचा. आमटीमध्ये सगळ्यात मेन महत्त्वाचा कढीपत्ता असतो. कढीपत्ता छान असा परतून झाला की नंतर वाटण घालायचं. वाटणामध्ये मी खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडंसं जिरं याचं वाटण केलतं. वाटण तेलामध्ये परतून घेतलं की नंतर थोडासा किचन किंग मसाला, हळद, चटणी आणि मीठ घातले. थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं तेल सुटू द्यायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही ना, तोपर्यंत मसाला छान असा हलवत राहायचा. मग मसाल्याला तेल सुटलं की नंतर मग मी जे येळवणी केलती ना, तर शिजवून घेतलेल्या डाळीचं पाणी म्हणजे पुरणपोळ्याचं आपण पोळ्या करताना जे शिजवलेलं पाणी असतं साईडला, तर त्याला आम्ही येळवणी म्हणतो. तर ते त्याच्यामध्ये घालायचं आणि नंतर कमी जास्त करून तुम्हाला थोडीशी घट्ट आवडत असेल तर पुरण पण घालू शकता. पण थोडंसं पातळ असं आमटी बरी वाटते. त्यामुळे मी थोडीशी पातळच आमटी करत असते. थोडंसं अजून पाणी वाढवलं. छान अशी एक उकळी काढायची. एकदम साधी, सोपी, पटकन होणारी आपली कटाची आमटी तयार झाली. कोण-कोण हिरव्या मिरचीची पण करतं बरं का. पण आम्ही चटणी घालूनच करत असतो. आमटी कशी झाली नक्की सांगा आणि चला या पटकन जेवण करायला. बाय.